नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत व्हेज दम बिर्याणी कशा पद्धतीने बनवतात। या ठिकाणी आपल्या या व्हेज दम बिर्याणीची प्रोसिजर्स कशी असते या ठिकाणी आपण सविस्तर समजून घेणार आहोत। टेस्टी आणि एकदम हेल्दी व्हेज बिर्याणी। सर्वात अगोदर आपण मिक्स व्हेज जे आहे थोडंसं त्याला दही टाकून मसाल्यामध्ये त्याला पूर्णपणे मॅग्नेट करून घेतलेलं आहे। हलकंसं त्याला शिजवलेलं आहे आणि एक मोठ्या पातेल्यामध्ये घेऊन त्या पूर्ण मिक्स व्हेजचा अगोदर भगोन्याच्या खाली थर त्याचा निर्माण केलेला आहे आणि थर निर्माण करून त्याच्यावर आता आपण राईस टाकणार आहोत। एक थर भाजीचा, दुसरा थर जो आहे तो पूर्णपणे राईसचा थर टाकलेला आहे आणि राईसचा थर दुसरा झाल्यानंतर परत आपण त्याच्यावर थोडीशी मिक्स व्हेजची जे उरलेलं सारण आहे किंवा भाजी आहे परत ते आपण वर टाकतो जेणेकरून पूर्णपणे भाजी कच्ची राहणार नाही आणि भाजी शिजेल। त्यामुळे आपण पहिला थर भाजीचा लावलेला आहे, दुसरा राईसचा लावलेला आहे, परत भाजी चालवलेला आहे आणि त्याच्यावर परत आपण राईससुद्धा टाकतो आहे। राईस हा अर्धा कच्चा आपण शिजवून घेतलेला आहे, जो पूर्ण नाही आहे, तो थोडासा हलकासा शिजवलेला आहे। आता हा दुसरा राईसचा थर पडल्यानंतर आपण आता परत उरलेले जी सारण आहे भाजीचं त्याच्यावर आपण परत त्याच्यावर टाकणार आहे आणि टाकून त्यानंतर पूर्ण सारण त्यानंतर हे बटर गरम केलं। आपण बटर गरम करून चाळणीच्या सहाय्यानं पूर्ण भातावर फ्राय ओनियन आणि त्याच्यावर टाकतो आपण आणि नंतर हे दम बिर्याणी झाकून एक 5-7 मिनटासाठी झाकून ठेवलं। त्याला कमीत कमी 20 मिनिट लागतं त्याला दमाने जर आज केलं तर। आणि आपण वरच्यावर वजन ठेवून दिलेलं आहे, थोडासा जाड ठोकळा आहे आणि 20 मिनिटानंतर बिर्याणी तयार। तर ही पूर्ण व्हेज बिर्याणी आपल्याला स्वादिष्ट आणि यमी, जी की लहान मुलांना आपण बाहेरचा निलंगा राईस खाऊ घालण्यापेक्षा हा घरी उत्कृष्ट राईस करू शकता। जर आपल्याला खायचं असेल तर 5 नंबर हॉटेलला औसा बायपासवर विनोद किचन हॉटेल आहे। या ठिकाणी येऊन आपण व्हेज बिर्याणी उत्कृष्ट पद्धतीनं याचा आस्वाद घेऊ शकता, जे की हेल्दी